नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी फार्म फर्स्ट इयर आणि डी फार्म फायनल इयरला असणारे विद्यार्थी वारंवार एक प्रश्न विचारत आहेत, तो म्हणजे त्यांचा आत्ता जी एक्झाम झालेली आहे MSBT कडून समर एक्झाम 2025, तर त्याचा रिझल्ट कधीपर्यंत येईल असा प्रश्न वारंवार विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे। तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲज पर युअर अकॅडमिक कॅलेंडर या ठिकाणी लास्ट वीक ऑफ जून म्हणजे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचा डिप्लोमाचा रिझल्ट MSBT कडून अपेक्षित आहे। अर्थात पेपर चेकिंग जे चालतं म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर जो काही झोन आहे तिथले पेपर हे दुसऱ्या झोनमध्ये जात असतात आणि पेपर चेकिंगचं काम हे ऑलमोस्ट संपलेलं आहे। आता मार्क फिलिंग, रिझल्ट प्रिपरेशन या गोष्टीही सुरू आहेत। म्हणजे या ठिकाणी रिझल्ट हा तुमचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जर झालाच डिले तर या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात या दरम्यानच्या काळात लागू शकतो, पण मोस्टली हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात रिझल्ट लागणं अपेक्षित आहे। अर्थात जे विद्यार्थी फायनल इयरला आहेत त्यांच्यासाठी सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी तुमचे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मचे ॲडमिशन हे तुमचा डिप्लोमाचा रिझल्ट आल्यानंतर, डिप्लोमाच्या रिझल्टची हार्ड कॉपी हातात आल्यानंतर एक थोड्या काळात तो ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल। अर्थात जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत ऑलरेडी तुमचे कॉलेजेस उशिरानं सुरू झालेले होते आणि OTO यावेळेस देखील मिळेल का हा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे, पण OTO मिळेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही। त्यासाठी आपल्याला रिझल्टचीच वाट बघावी लागेल। एकदा रिझल्ट नंतर जे रिझल्ट ॲनालिसिस अवेलेबल होतं MSBT इकडे, त्यानंतर ते डिसिजन घेतात की किती % रिझल्ट लागलेला आहे, किती विद्यार्थी फेल झालेले आहेत एका स्पेसिफिक सब्जेक्ट किंवा बराच रिझल्ट जर कमी लागला असेल तर मग ते OTOचा विचार करू शकतात, फक्त फार्मसी पुरतं। तर यासाठी आपल्याला रिझल्टचीच वाट बघावी लागेल। दरम्यानच्या काळात रिझल्ट ॲनालिसिस आल्याशिवाय त्यांना निर्णय घेता येत नाही, ठीक आहे। त्यामुळे आपल्याला वेट करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही। हां, अर्थात खूप कमी कालावधीमध्ये तुमचं अकॅडमिक इयर कंप्लीट केलेलं होतं, तुम्हाला सब्जेक्ट हार्ड गेलेले होते, कमी कालावधीमध्ये बराचसा पोर्शन कंप्लीट केला गेला, पेपर जर हार्ड गेले असतील, रिझल्ट जर कमी आला तर OTO मिळू शकतो। त्यासाठी थोडा वेळ तुम्हाला वेट करावं लागेल। दरम्यान तोपर्यंत तुमचं जर कॉलेज सुरू झाले तर तुम्हाला लेक्चर अटेंड करता येईल। आणि रिझल्ट कसा लागतो तर लक्षात ठेवा, 2पेक्षा अधिक विषयामध्ये जर तुम्ही फेल झालात तर तुमचा रिझल्ट फेल येतो आणि अर्थात या ठिकाणी 2 विषय बॅक राहिले असतील तर ATKTच्या अंतर्गत तुम्ही पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकता। अर्थात जर त्यांनी वन टाईम अपॉर्च्युनिटी OTO दिला तर तुमचे कितीही विषय बॅक असतील तर तुम्ही फायनल इयरला डिप्लोमाला जाऊ शकता। तर यासाठी आपल्याला थोडा वेळ वेट करावं लागेल की या ठिकाणी MSBT कडून काय येतं। अर्थात जोपर्यंत ऑफिशियल सर्क्युलर येत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही। हां, अर्थात रिझल्ट येईल, रिझल्ट ॲनालिसिस येईल, बरेच विद्यार्थी फेल असतील तर कॉलेज देखील या गोष्टीसाठी प्रयत्न करतं की OTO मिळावा म्हणून, आणि त्या दरम्यानच्या काळात तुम्ही देखील विद्यार्थ्यांनी जर तशा पद्धतीनं रिक्वेस्ट केली तर OTO हा मिळू शकतो, ठीक आहे। तर त्याबाबत काय निर्णय येतो यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल। दरम्यान ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे या ठिकाणी डिप्लोमा फर्स्ट इयर फायनल इयरला आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, थँक्यू।